अकोला महानगरपालिकेत भाजप एक हाती सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे। भाजपने आतापर्यंत 20 जागांवर थेट विजय मिळवला असून 23 जागांवर भाजप आघाडीवर आहे। भाजप समर्थित अकोला विकास समितीचे 4ही उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असून मित्र पक्षांसह भाजप 80 पैकी 50 जागांचा आकडा गाठण्याची दाट शक्यता आहे। या निकालामुळे अकोल्यातील राजकीय चित्र स्पष्ट होत असून भाजपने शहरावर आपली मजबूत पकड निर्माण केल्याचे दिसून येत आहे। भाजपचे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत विजयी झाले आहेत। यामध्ये माजी महापौर विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष जयंत मसने, सुनीता अग्रवाल, हरीश अलीमचंदानी, पल्लवी मोरे आणि विनोद मापारी यांचा दणदणीत विजय झाला आहे। तर भाजपचे उमेदवार पवन महल्ले यांनीही विजय मिळवला आहे। अकोला महापालिकेत भाजप सत्ता स्थापनेकडे निर्णायक वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। भारतीय जनता पार्टीने आमचे वरिष्ठ सर्वेसर्वा रणधीरभाऊ सावरकर, विजयभाऊ अग्रवाल, जयंतजी मसने, आमचे लाडके नेते विजयजी अग्रवाल आणि आमचे युवा खासदार अनुपजी धोत्रे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून या पॅनलची निवड केली। जनतेने प्रभाग क्रमांक 6च्या जनतेने आम्हाला भरभरून मतदान करून आम्हाला निवडून दिलं। आम्ही सर्वांगीण विकास करण्यासाठी श्री नरेंद्रजी मोदी राज्याचे लाडके देवाभाऊ यांच्या मार्फत शहराचा प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू।